नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रुप बी आणि सी साठी आपण गणित बुद्धिमत्ताची सिरीज या ठिकाणी चालू केलेली आहे. तर आज आपण प्रॉफिट अँड लॉस म्हणजेच नफा तोटाची पुढची गणित आज आपण घेऊया. तर 1 जूनला आपली पूर्वपरीक्षा आहे गट क ची, त्यासाठी हे निश्चितच तुम्हाला उपयोगी पडेल. तसंच त्या व्यतिरिक्त पण गट ब च्या रिलेटेड पण क्वेश्चन यामध्ये आपण घेतलेले आहेत. फक्त गट क चेच प्रश्न आहेत असं काही नाही. आणि इव्हन दो काही क्वेश्चन आपण अवघड असे पण घेतलेले की एखाद्या वेळेस ते तुम्हाला राज्यसेवेत पण पाहायला मिळतील. पण मेन फोकस आपण गट ब आणि क च्या हिशोबाने केलेला आहे. आता क्वेश्चन तुम्हाला दिसतोय, एक व्यापारी 450 रुपयात एक घड्याळ खरेदी करतो, त्यानंतर त्याची छापील किंमत अशा प्रकारे ठरवतो की 10% सूट देऊन सुद्धा त्याला 20% नफा मिळतो. तर घड्याळाची छापील किंमत किती? एकदम भारी प्रश्न बघा. या प्रश्नांमध्ये मुलं दरवेळेस चुकतात. 450 रुपयाला एक घड्याळ खरेदी करतो, त्यानंतर त्याची छापील किंमत अशी ठरवतो की 10% सूट देऊन सुद्धा त्याला 20% नफा मिळतो. मग आता बघा मी काय सांगतो. छापील किंमत आपण एक्स पकडली, तर तो कस्टमरला 90% मध्ये ते विकतो. कारण कस्टमरकडनं तो काय करतो, कस्टमरला 10% सूट देतोय. जो पण आलेला असेल खरेदी करायला त्याला त्याने 10% सूट दिली, म्हणजे छापील किमतीच्या तो त्याच्याकडनं किती घेतोय, 90% घेतोय. आणि हे असं करून सुद्धा त्याला 20% नफा मिळतो. मग तो 20% नफा जो मिळणार आहे तो कशावर मिळणार आहे, 450 वर. म्हणजे त्याला मिळतात 450 चे 120%. छापील किमतीवर 10% सूट देऊन सुद्धा त्याला खरेदी किमतीच्या 20% फायदा होतो, असं आपल्याला दिलेलं आहे. मग आता जर हे सॉल्व्ह करायचं ठरवलं, 100 डायरेक्टली कट केले, 9 5 45 असतं, 12 25 60 झालं उत्तर. वन स्टेप सोल्युशन, एका स्टेपमध्ये संपवलं. खूप लोकांना हे इक्वेशन कसं बनलं तेच येत नाही, त्यामुळे त्यांना पटकन समजत नाही. आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पण दाखवू शकतो जर पाहिजे असेल तर. ते लोक खकी विकी तसलं लिहितात, तर ते पण पाहिजे ते पण करून देऊ. माझ्याकडे सगळ्या पद्धती आहेत. आता 450ला खरेदी करतो, म्हणजे खरेदी तुमची झाली 450. आता त्याला काय 20% नफा कमवायचा आहे, त्याला 20% नफा कमवायचा. नफा नेहमी खरेदी किमतीवरती काढतात, मग त्याला नफा कमवायचा आहे. 450 वर 20%, म्हणजे 90 रुपयाचा नफा कमवायचा त्याचं उद्दिष्ट आहे. मग जर 450 वर 90 रुपये नफा जर कमवायचा आहे त्याला, तर त्याला विकावं कितीला लागेल, विकावं लागेल त्याला 450 अधिक 90 म्हणजे 540 रुपयाला. मग 540 ही त्याची विक्री किंमत झाली. पण 540 रुपये त्याला कधी मिळतात, जेव्हा 10% तो सूट देतो. म्हणजे 540 हे तुमचे काय आहेत, 90%. तर 100% किती? मग आता हे डायरेक्ट तुम्ही जर 9 सख 54, 6 आणि 100चं जर बघितलं तर हे 600 येईल. हे 600 तुमचं काय येईल, 600 ही येईल तुमची छापील किंमत. म्हणजे आपण असं पण म्हणू शकतो बघा, 600 रुपये छापील किंमत आहे, त्याच्यावरती त्यांनी काय केलं, 10% डिस्काउंट दिला. मग 10% डिस्काउंट दिला तर 60 रुपयाचा डिस्काउंट दिला. मग 600 रुपयावर 60 रुपयाचा डिस्काउंट म्हणजे कितीला पडलं त्याला, 540ला. आणि 540 म्हणजे 450 जर वजा केले तर त्याला किती रुपये मिळाले, 90. मग त्याला 90 रुपये मिळाले 450 वर. तर 100 वर किती, तर 9 1 9 9 5 5 ने इथे कट मारला 20%. मग 20% मिळाला का मिळाला. तर असं पर्यायाने पण करता येतं. म्हणजे एकाच गणिताला आपली जी टेक्निक आहे, एकाच गणिताला 3 मेथडने आपण करून दाखवतो. एक म्हणजे सोपी मेथड, एक म्हणजे जी सगळ्यांना येते ती अवघड मेथड, आणि एक म्हणजे ऑप्शन. तर आपल्याला परीक्षेमध्ये सोपी मेथड आणि ऑप्शनच्या मेथड्सवरती जास्त फोकस करायचं आहे. तुम्हाला हे स्टेप्स कशा आल्या, उत्तर कुठून आलं हे कोणी नाही विचारत. फक्त उत्तर योग्य आपलं आलं पाहिजे. आपल्याला फक्त काय करायचंय, जो पण आपला योग्य पर्याय त्याला सर्कल करायचं. कन्सेप्ट नीट समजून घ्या. काय डाऊट असेल तर मला सांगा. बघा एकदा, चला आता बघून झालेलं आहे तुमचं. पुढच्या क्वेश्चनकडे जातो मी. या सगळ्या PDF वगैरे हे सगळं मी तुम्हाला टेलिग्रामवर उपलब्ध करून देईल. टेलिग्रामला फॉलो करून घ्या तुम्ही. आपल्या सगळ्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असतात, तिथे तुम्हाला मिळतील. मला वाटतं हाच क्वेश्चन आता डबल झालेला आहे, तोच क्वेश्चन दिसतोय इथे. चला आता पुढे घ्या. एकच क्वेश्चन आलेला आहे रिपीट, हाच आहे तो क्वेश्चन. एक व्यापारी, तोच दिसतोय इथे बघा. चला पुढचं. निशाने अनेक संत्री विकत घेतली, 1 रुपयाला 2 आणि एक समान 1 रुपयाला 3.
20% नफा मिळवायला तिने किती रुपयाला 1 डझन विकले पाहिजे? तर 1 रुपयाला 2, 1 रुपयाला 3 या भावामध्ये तिने समान खरेदी केली. आता समान आणि याचं काय करायचं? आता इथे 1 डझन दिले. आता याची शॉर्टकट सांगतो. 1 डझन म्हणजे किती असतात? 12 संत्रे. आता 12 संत्रेचे समान समान भाग केले तर काय येईल? 6 संत्रे आणि 6 संत्रे. 6 संत्रे आले. 12 संत्र्यांचा जर समान भाग केला तर. तर आता आपल्याला काय दिले? 1 रुपयाला 2. मग आता 1 रुपयाला जर 2 मिळतात, तर 1 रुपयाला 2 मिळतात, तर 6 पाहिजे असतील, तर मी याला 3 ने गुणलं, तर मला 3 रुपयाला किती मिळतील? 6. आता 1 रुपयाला 3 मिळतात. 1 रुपयाला 3. तर याला जर मी 2 ने गुणलं, तर मला 2 रुपयाला किती मिळतील? 6. म्हणजे याचा अर्थ आहे 3 आणि 2 5 रुपये आणि 6 आणि 6 12. म्हणजे 5 रुपयात मला किती संत्रे मिळाले? 12 संत्रे मिळाले. तर आपल्याला काय करायचं? 20% मिळवायचं. ते इथे बघून उत्तर येते 6 रुपयाला विकले पाहिजे. पण बघा, आता 5 रुपयाला विकली. आता 5 रुपयावर 20% कमाई करायची. 5 रुपयावर 20%. 20 एके 20, 20 100. 5 ने 5 कट केलं म्हणजे 1 रुपया कमवायचा आहे. मग 5 वर 1 रुपया कमवायचा म्हणजे किती रुपयाला विकायला पाहिजे? 6 रुपयाला. अशा पद्धतीने हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचं. तुम्ही हे पण करू शकता की 5 रुपये जे आहेत, 5 रुपयाचे काय करायचे? 120% काढायचे. हे जरी सॉल्व्ह केलं तर हे आले 6, हे आले 5, 5 कॅन्सल झाले, 6 रुपये. म्हणजे 6 रुपयाला तुम्हाला 12 विकावे लागतील. तुम्हाला पडल्या कितीला 12? 5 रुपयाला 12 पडल्या आणि विकताना तुम्ही 6 रुपयाला 12 विकताय. म्हणजे 1 रुपयाची कमाई 5 वर. 5 वर 1 रुपये म्हणजे 20%. 1/5 म्हणजे काय असतं? 20% असतं. तर तसं आपल्याला हे डायरेक्टली करता येईल. बघा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. कुठल्याही प्रकारे तुम्हाला उत्तर दिसतंय, काहीच टेन्शन नाही. फक्त हे काहींना समजत नाही म्हणून मी अशा पद्धतीने लिहून दिले. इथे तो शब्द होता एक समान. मग 12 मधले एक समान म्हणजे 6 म्हणजे 6 तिने म्हणजे आपण म्हणू शकतो की महागवाले घेतले आणि 6 स्वस्तवाले घेतले. कारण 1 रुपयाला 2 म्हणजे महाग, 1 रुपयाला 3 म्हणजे स्वस्त. मग महागवाले 6 घेतले आणि स्वस्तवाले 6 घेतले. मग महागवाले 6 आणि स्वस्तवाले 6 एकत्र करून किती झाले? 12. आणि तिला प्राइस किती पडली? 5. 5 रुपयाचे 12. मग 5 रुपयाचे 12 झाले तर कितीला विकायला पाहिजे? 20%. 6 रुपयाला विकायला पाहिजेत. बघून घ्या. गट ब क साठी इम्पॉर्टंट क्वेश्चन. कोणी असे प्रश्न तुमच्याकडनं करून घेणार नाही, कारण हेच परीक्षेमध्ये येणारे प्रश्न. साधे प्रश्न बेसिक तर कोणी पण करतं. हे मेन क्वेश्चन बघा. चला आता पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात आपण. केळी 1 रुपयाला 4 दराने विकत घेतल्यास 33.33% नफा मिळवण्यासाठी 1 रुपयाला किती विकली पाहिजे? आता 33.33 म्हणजे काय असतं? 1/3. हे झालं उत्तर. डायरेक्ट शॉर्टकटनी करता येतं हे, ज्याच्यामध्ये जास्त टेन्शन घ्यायचं नाही. आणि आता कॉमन सेन्स आहे. मला सांगा, 1 रुपयाला 4 आणि विकायचे, तर तुम्ही 2.5 केळी, 3.5 केळी असं तर कधी विकणार नाही. राऊंड फिगरमध्ये ना, केळी आपण अर्ध कट करून थोडी विकतो. त्यामुळे 2.5 आणि 3.5 तर उत्तर येणार नाही. राहिलं 2 आणि 3. तर 1 रुपयाला 4 आणि तुम्ही 1 रुपयाला 2 विकले तर तुम्हाला 50% प्रॉफिट मिळेल. घेतले 1 रुपयाला 4 आणि विकले 2 तर 50% प्रॉफिट. म्हणजे हा पण पर्याय गेला. म्हणजे फक्त हा एकच पर्याय राहिला. असं डायरेक्ट बघून करायचा प्रयत्न करा. उगाच काहीतरी लिहिलं मोठं आणि करायचं काही गरज नाही. थोडंसं डोकं वापरा. 1 रुपयाला 4 केळी म्हणजे 25 पैशाला 1 केळ झालं. 1 रुपयाला 4 म्हटलेले आणि जर मी 1 रुपयाला 2 विकले म्हणजे 50 पैशाला मी विकतोय. म्हणजे मला डबल पैसा मिळायला लागला ना त्यामध्ये. म्हणजे आपण डबल प्रॉफिट केलं असं म्हणू शकतो. त्यामध्ये 50% पण नाही म्हणू शकत आपण. डायरेक्ट मी 1 रुपयाला 4 केळी घेऊन 1ला 2च विकतो, तर डायरेक्ट 100% प्रॉफिट झालं, कारण डबलच पैसे मिळायला लागले आपल्याला. त्यामुळे 2 तर गेलं आणि अर्ध तर केळ काही विकू शकत नाही, मग 3. आणि 33.33चा अर्थच काय असतो? 1/3. हे मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे. तुम्हाला काहींना माहिती नसेल तर बघा. 33.33चा अर्थ असतो 33/103 आणि टक्के दिलेले. तर आता आपण हे काय करतो? 33/103/100 म्हणजे 33×99 आणि हे यांच्यामध्ये गुणाकार असतो. हे 33×99 100. मग हे झाले 100/3 आणि खाली 100च्या छेदात काय नाही म्हणजे 1. मग 100/3 आणि 1/100. मग हे 100 कट झाल्यावरती शेवटी काय राहतं? 1/3. 1/3 राहणार तुमचं. तशा प्रकारे आपल्याला करायचं. 10 वस्तूंची खरेदी किंमत 15 वस्तूंच्या विक्री इतकी असेल तर शेकडा नफा अथवा तोटा काढा. एकदम भारी टाईपचा क्वेश्चन. गट क साठी 10 वस्तूंची खरेदी किंमत बघा. 10 वस्तूंची
खरेदी 15 वस्तूंची विक्री इतकी, 15 वस्तूंच्या विक्री इतकी. आता नेहमी लक्षात घ्या, अशा गणितांमध्ये खरेदी 100 मानायची, त्यामुळे इथे खरेदीला आपण 100 मानायचं. तर मग 10 गुणिले 100 बरोबर 15. विक्री माहित नाही तर विक्रीला आपण x मानलो. आता हे जर सॉल्व्ह करायला गेलो आपण 5ने जरी भाग लावला तुम्ही, 5 दुने 10, 5 त्रिक 15 आणि 2 आणि हे झाले 200 आणि हा 3 छेदात आला, 200 छेदात 3, 3ने भाग दिला, 3 × 18, 3 × 18 66.66. आता कॉमन सेन्सची गोष्ट आहे की मी वस्तू घेतोय विकत 100 रुपयाला आणि विकतोय 66ला, म्हणजे मला काय होईल, तोटा 33.33चा. ही सगळ्यात बेस्ट मेथड आहे करायची. बाकी लोक काहीतरी फॉर्म्युला घेतात, R वजा 10 तसलं आपण करत नाही. तुम्हाला पाहिजे तर फॉर्म्युला पण आहे, फॉर्म्युलाने पण काही लोक करतात, पण मला असं वाटतं ते बघा कसं असतं, फॉर्म्युलाने असं करतात 15 वजा 10 छेदात 15 गुणिले 100. मग हे येतं 5, हे येतं 15 आणि इथे येतं 100. मग हे झालं 1, हे झालं 3, मग 100 भागिले 3. मग याला जर भाग लावला तर उत्तर येतं 33.33. पण मग आता या गणितामध्ये प्रॉब्लेम काय की मुलाला नफा झाला का तोटा झाला हे कळत नाही, नुसतं ते 33.33. आता इथे त्यांनी पर्यायामध्ये आपल्याला तसं दिलं नाही, पण परीक्षेमध्ये दिलं असतं तर 33.33 नफा, 33.33 तोटा, तर आपण कन्फ्यूज झालो ना, नफा झाला का तोटा. पण इथे कसं आहे, क्लिअर कट आहे, वस्तू घेतली 100ला आणि विकतोय 66ला, लॉसमध्ये येतो माणूस, म्हणजे हे आपल्याला क्लिअर कट कळतं. त्यामुळे डायरेक्ट असं लिहायचं, 10 वस्तूची खरेदी बरोबर 15 वस्तूची विक्री, किंमत टाकायच्या, संपलं. मला वाटतं असा एक क्वेश्चन असेल अजून, बघा सेम असाच क्वेश्चन. आता इथे बघा लॉस लॉस गेन गेन असं 2 ऑप्शन दिलेत. आता इथे बघा सेम आपण अप्लाय करू, 50 वस्तूंची खरेदी, 50 वस्तूंची खरेदी बरोबर 40 वस्तूची विक्री. आणि हे एवढं लिहायची गरज नसते, तुमच्यासाठी करतोय. काही जण म्हणतील एवढा तर वेळ लागेल, नका लिहू, मग हे कोणी सांगितलेलं याला, हे तुमच्यासाठी लिहितोय तुम्हाला समजवायला. 50 वस्तूंची खरेदी, खरेदीच्या जागी टाका 100, 40 वस्तूंची विक्री, विक्रीच्या जागी टाका x. मग असताच पूर्ण खेळ. आता कसं डायरेक्ट भाग द्यायचा, तर समजा 1 0 मी इथे कट मारला आणि 4ने मी इथे भाग दिला 25 + 100चा, 25 × 5 = 25 असेल, 125 उत्तर आलं. 100 वाली वस्तू जर मी 125ला विकतोय तर मला काय होतोय, 25चा फायदा झाला. आता हेच गणित जर ते तसलं मेथड काय पण करून केलं असतं तर अडकला असता मुलगा. मग आता ते तसली मेथड वापरायची म्हणजे काय करायचं, 50 वजा 40 छेदात 40 गुणिले 100 हे असं लिहायला लागेल. मग इथे काय येईल, 10, 40 आणि 100, 0 0 गेले, 4ने इकडे भाग दिला, उत्तर आलं 25. पण 25 फायदा का तोटा ते कसं काय कळणार. मग मागचे दोन्ही गणित बघा. आता इथे काय केलं, 50 वजा 40 40. आता इथे काय केलेलं आहे, 15 वजा 10 छेदात 15. मग बदल ना, इथे काय केलं, विक्री वजा खकी छेदात विक्री. आणि इथे जर बघितलं तर इथे काय केलेलं आहे, खरेदी वजा विक्री छेदात विक्री. मग आता हे असं पाठ कोण करणार की असं गणित आल्यावर हे करा आणि तसं गणित आल्यावर ते करा. त्यापेक्षा सरळ आहे, डायरेक्ट लिहून घ्यायचं, जिथे खरेदी तिथे 100 टाकायचं आणि विक्रीचं उत्तर आपोआप येतं. बघा करून बघा. पुढचं हे तर वेगळं आहे. बघा तुम्हाला याच्यामध्ये काय डाऊट असेल तर अजून एक गणित मी करून घेतो वाटलं तर. क्लिअर आहे. तर आता असंच एक गणित समजा आपण एक जर करून घेतलं, 50 वस्तूची खरेदी 40 वस्तूच्या विक्रीतली, तर आपण काहीतरी वेगळं घेऊ. चला आता मी इथे वेगळं देतो. 20 वस्तूंची खरेदी 15 वस्तूंच्या विक्री इतकी. मग आता हे जर केलं तर इथे येईल 20, इथे येईल 100, आता 15 आणि इथे येईल x. 5ने भाग दिला, 5 चोक 5 त्रिक, हे आलं 400 भागिले 3. 3ने भाग दिला, 3 एके 3, 10 3 त्रिक 9, 10 3 त्रिक 9, हे आलं उत्तर. म्हणजे कितीचा फायदा, 33.33. सेम स्टेप, काहीच करायची गरज नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन. आता हा एक वेगळा टाईप आहे आपल्याकडे. बघा वाचा,
जर 10 रुपयाला 11 वस्तू खरेदी करून 11 रुपयात 10 वस्तू विकल्या असता शेकडा नफा किती होईल? 10 रुपयाला 11 वस्तू खरेदी करून 11ला 10 विकल्या. आता याला शॉर्टकट आहे आपल्याकडे, तर शॉर्टकट कसा आहे? शॉर्टकट पण सांगतो बघा. 11 आर्टिकल घेतले 10ला आणि रेट ऑफ 10 फॉर 11, किंवा इथे मराठीत दिले वरती इंग्लिशमध्ये, इफ आय वुड हॅव परचेस 11 आर्टिकल फॉर 10 अँड सोल्ड ऑल द आर्टिकल ॲट रेट ऑफ 10 फॉर 11. तर मग आता इथे काय करायचं? 11चा वर्ग झाला आणि 10 10 100 झाले. 121 आणि 100 म्हणजे उत्तर काय आलं? 21%. पण हे कसं येतं, काय येतं ते मी तुम्हाला मांडणी करून पण समजून सांगेल. आता या प्रश्नामध्ये पण कन्सेप्ट आहे, कन्सेप्ट ही तुम्हाला समजली पाहिजे. आता एक मी बेसिक उदाहरण तुम्हाला देतो. इथे त्यांनी काय म्हटले? 10 रुपयाला 11 वस्तू, 10 रुपयाला 11 वस्तू, पण विकताना काय केलं? 11 रुपयात 10 वस्तू विकल्या. तर मग आपल्याला नफा झाला का तोटा झाला हे जर आपल्याला बघायचंय, तर आता कॉमन सेन्स आहे की आपण जर बघतोय 10 आणि 11 कितीचा फरक आहे? 1 रुपयाचा. 10 आणि 11 मध्ये कितीचा फरक आहे? 1 रुपयाचा. तर मग फायदाच झाला. पण आता मला सांगा, एखादा मुलगा 10%, आता तो काय करेल? 10 मध्ये 11 म्हणजे 1 रुपया फायदा झाला सर, मग 10 वर 1 रुपया म्हणजे 10% फायदा. मग इथे ऑप्शन आहे चूक. का चूक? कारण इथे लक्ष द्या जरा, आपण नफा तोटा बघत असताना दोन्ही साईडला क्वांटिटी सेम असायला लागते. म्हणजे आता समजा एका माणसाने 5, समजा आपण असं विचार करू की त्याने 5 सफरचंद आणले 100 रुपयाचे आणि दुसऱ्याने 6 सफरचंद आणले समजा 120 रुपयाचे. तर मग कोणाला स्वस्त पडले? तर मग आपण म्हणणार 100 वाल्याला, त्याला तर 100 रुपये द्यायला लागले, याला 120. असं नसतं, क्वांटिटी वेगळी आहे ना. 100ला 5 म्हणजे 20 रुपयाला एक आणि 120ला 6 म्हणजे पण 20 रुपयाला एक. म्हणजे कोणालाच महाग स्वस्त नाही पडले, दोघांना सेम पडली. मग महाग स्वस्त किंवा कुठल्याही प्रकारचं कंपॅरिझन करत असताना क्वांटिटी सेम असली पाहिजे. मी 1 किलो तांदूळ आणला 50 रुपयाचा आणि माझ्या भावाने 2 किलो तांदूळ आणला 60 रुपयाचा, तर याचा अर्थ मी स्वस्त आणला असा नाही होत ना. कारण मी क्वांटिटी 1च किलो आणली आहे 50 रुपयात, त्यांनी 2 किलो आणली आहे 60 रुपयात. मग माझी जर 2 किलो केली असेल तर माझी 100 होईल, मग माझं महाग होणार. मग हे महत्वाचं आहे की क्वांटिटी सेम असली पाहिजे. मग आता 11 10 मग याला सेम कसं करायचं? मग याच्यामध्ये 2 पर्याय असतात की एका वस्तूची किंमत काढणे. तर एका वस्तूची किंमत काढली तर 11ने आपल्याला 10ला भागावं लागेल, तर ते पॉईंटमध्ये येईल. मग आपल्याला अवघड करायचं नाहीये, पॉईंटमध्ये जायचं नाहीये. मग एक सिंपल गोष्ट आहे की 11 आणि 10 यांच्या पाड्यात येणारी संख्या 110, म्हणून मग आपल्याला काय करायला लागेल? याला आपण 10ने गुणायचं, याला 10ने गुणलं, याला पण 10ने गुणलं. मग याचं उत्तर काय येईल तुमचं? 100 रुपये. आणि याचं उत्तर तुमचं काय येईल? 110. म्हणजे 100 रुपयाच्या किती वस्तू आल्या? 110. आता इथे 110 करायला 11ने गुणावं लागेल. मग या साईडला पण तुम्ही 11ने गुणलं, 11 11 तुमचे किती झाले? 121 रुपये. आणि हे 10 आणि 11 किती झाले? 110. मग आता इथे आले 121 रुपये, 110. आता तुमच्या समोरच उत्तर आहे बघा. मी 110 वस्तू 100 रुपयाला घेतल्या आणि 110 वस्तू 121ला विकल्या. कितीचा फायदा झाला? 21चा फायदा. हे झालं उत्तर 21. मग याला आम्ही शॉर्टकटमध्ये करताना कसं करतो? 10 रुपयाला 11 म्हणजे असं शॉर्टकटमध्ये असं लिहितो बघा. 10 रुपयाला 11 वस्तू घेतल्या आणि 11 रुपयाला 10 विकल्या. जर असं मला गणित दिले तर आम्ही शॉर्टकट काय करणार? याचा 10 10 100, किंवा तुम्ही 10 10 इथे लिहिलं तरी चालतं. 10 गुणिले 10 किती आलं? 100. आणि 11 गुणिले 11 किती आलं? 121. मग 100 वर 121 झालं, म्हणजे 21चा फायदा झाला. मग हे झालं उत्तर. असं हे शॉर्टकटने करता येतं. लॉंग कटने आपण करायला गेलं तर मग ते खूप अवघड आहे. मग ते 1ची व्हॅल्यू काढा, फुल टाइमपास आहे त्याच्यामध्ये. एक पॉईंटमध्ये येणार. म्हणजे आता 1ची व्हॅल्यू काढायला काय करावं लागेल आपल्याला बघा, मी दाखवतो. 10 भागिले 11 केलं तर 1ची व्हॅल्यू येईल. तर ही आहे 1ची व्हॅल्यू. आणि विकताना व्हॅल्यू काय? 11/10. ही आहे खरेदीची व्हॅल्यू आणि ही आहे विक्रीची व्हॅल्यू. मग आता मग याच्यातनं नफा काढायचा तर यांचा मायनस करा, खूप मोठी प्रोसेस आहे. आता इथे टाइम वेस्ट नाही करत मी करून द्यायला, पण तुम्हाला सांगतोय ती पण एक पद्धत आहे, त्यांनी पण करता येते. आता याच पद्धतीत एक क्वेश्चन मी घेणार आहे अजून तुमचा बघा. तसंच आहे हा पण. जर 25 रुपयाला 10 संत्रे खरेदी करून 25 रुपयाला 9 विकले तर किती नफा होईल? आत्ता जसं सांगितलेलं तसंच.
आता यामध्ये तुम्ही काय करू शकता, 25ला आपण शॉर्टकटने पण करू, लॉंगकटने पण करू. 25 रुपयाला 10 आणि विकताना 25 रुपयाला 9. आता जे मी शिकवलेलं 25 90 25 असते आणि 25 10 250. काय झालं, 225 मध्ये किती वाढले, 25 वाढले. मग 225 वर 25 वाढले, मग 100 वर किती, 25 एके 25, 25 9 25 असे 100 भागिले 9. 100 भागिले 9 इथे दिसतंय तुम्हाला, हे आलं. मागच्या गणिताची ॲज इट इज कॉपी, काहीच फरक नाही. मागचं गणित परत दाखवतो. 10 10 100, 11 11 121. आता इथे पर्सेंटेज काढायची गरज नव्हती, कारण इथे काय होतं, 100च होतं. 100 वर 21 म्हणजे किती टक्के, 100 वर 21 म्हणजे 21%, म्हणून इथे पर्सेंटेज काढले नाही आपण. पण इथे कसं होतं, 225 वर 25 रुपये. आता मुलगा फसतो, त्याला काय वाटतं 25चा फायदा 225 वर म्हणजे 10%. तसं नसतं. 225 वर 25 रुपये तुमचे, तर ते 1/9 येतं आणि मग 100 भागिले 9 येईल. तर ही झाली शॉर्टकट. आणि लॉंग कट मध्ये करायचं असेल तर मग आपल्याकडे तेच आहे. आता 25 रुपयाला 10 आहे आणि 25 रुपयाला 9 आहे. तर मग आपल्याला 10 आणि 9च्या पाड्यात येणारी संख्या घ्यावी लागेल, 90 घ्यायला लागेल. दुसरं तर काय नाही. मग 90 म्हणजे याला 9ने गुणायचं आणि याला 9ने गुणायचं आणि मग याला 10ने गुणायचं आणि याला 10ने गुणायचं. मग हे वरती किती झाले, 225 आणि इथे किती झाले, 90. 225ला 90, इथे पण 90 झाले आणि इथे किती झाले, 250 झालं. मग हे बघताय तुम्ही. मग 225च्या ऐवजी 250 मिळाले, म्हणजे 25चा फायदा मिळाला. आणि बाकीचं स्टेप तर इथे जशी दिलेली तीच. असं जर व्यवस्थित समजून गणितं केली ना, काही अवघड नाही आहे, एकदम सोपं आहे. सिंपल वे मध्ये आपण करू शकतो. बघा, अजून काही क्वेश्चन करायचे का बस झालं आजच्यासाठी? आपण हे शॉर्ट अँड स्वीट लेक्चर ठेवलेले. रेफरन्स तुमचे कसं तुम्हाला आवडते त्यानुसार आपण वाढवू शकतो. आता हे एक दिलेले अजून आहेत गणित याच्यामध्ये, हे बघा. तर हे काही जे शेवटची गणित आहेत ना, ही जी आहेत ती थोडीशी राज्यसेवा लेवलची पण आहेत. तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगा, तर ती गणितं पण मी करून देतो. आणि लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा. जे पण तुम्हाला वाटत असेल कमेंट करा, आवडलं नाही आवडलं, किंवा काही दुसरे प्रश्न पाहिजे असतील. शेअर करायचं असेल तुमच्या मित्रांपर्यंत शेअर जरुरी करा, कारण शेअर केल्याने सगळ्यांपर्यंत पोहोचेल, म्हणजे आम्हाला त्यामुळे अजून जास्तीत जास्त लेक्चर घ्यायला प्रेरणा मिळते. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. या नंबरवर तुम्ही कॉल करून तुम्हाला काही डिटेल पाहिजे असतील, PDF वगैरे तुम्हाला सगळ्या मिळतील. आणि कुठल्याही माध्यमाद्वारे तुम्ही कनेक्टेड राहा. यूट्यूबला तर तुम्ही कनेक्टेड आहात, लेक्चरचं बघत असाल तर. टेलिग्राम, व्हॉट्सअप ग्रुपला पण तुम्ही जॉईन होऊ शकता. व्हॉट्सअप ग्रुपवरती आपल्या कसं आहे की आपण UPSC MPSC साठी खूप सारं फ्री गायडन्स पण मुलांना देतो. तुम्हाला काही मेंटरशिप हवी असेल किंवा अभ्यास करत असताना काही प्रॉब्लेम येत असतील, कसा अभ्यास करायचा, किंवा खूप लोकांचं असतं की कंटिन्युटी मिळत नाही, अर्धा अभ्यास केला, टाइम टेबल सेट होत नाही, तर ते सगळं तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट, कुठल्याही प्रकारचा चार्ज न घेता मी स्वतः MPSC UPSC बद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर गाईड करेल. तर निश्चिंत मनाने तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. अजून गणितं आपण पुढच्या लेक्चर्समध्ये कंटिन्यू करू. चला, आजसाठी एवढंच. धन्यवाद.